नमस्कार मित्रांनो, भलेरीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. पाणी हेच जीवन आहे, नाही का? या उन्हाळ्यात तर याची प्रचिती आपल्याला येतच असेल. परंतु आपल्याला पाण्याची उपलब्धता असल्यानंतर त्याची एवढी जाणीव होत नाही. मात्र पाणी ज्या वेळेला कमी होतं, ज्या वेळेला पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाही, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की पाणी हेच जीवन आहे. नाशिक जिल्ह्यातूनच नुकताच एक घडलेली घटनेवरती एक व्हिडिओ समोर आला आणि मन धस्स झालं. गावकऱ्यांना पिण्याचं पाणी नाही आहे म्हणून सगळे गावकरी एका विहिरीभोवती जमलेले आहेत, कळशा घेऊन, घागरी घेऊन, आणि विहिरीतसुद्धा पाणी दिसत नाही. विहिरीत उतरण्याची सुद्धा सोय नाही आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून एक महिला त्या ठिकाणी विहिरीत उतरताना आपल्याला दिसते आणि बाकीचे सगळे लोक तिला कसं उतरायचं या ठिकाणी मार्गदर्शन करताना दिसतं. किती वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची. खरं तर महाराष्ट्र म्हटल्यानंतर 80% शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर शेती करणारे आहेत. खरंच आपल्याकडं पाण्यावरती किती काम होणं गरजेचं आहे, धरणांवरती किती काम होणं गरजेचं आहे, तर आपण म्हणू जे आपले कॅनॉल आहे त्याच्यावरती किती काम होणं गरजेचं आहे. परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फक्त मराठवाडा आणि विदर्भाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गंभीर होताना आपल्याला दिसत आहे. दरवर्षी आपण अनुभवतो की विहिरीचं पाणी आटत चाललेलं आहे, बोरवेलचं पाणी संपत चाललेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी पिकांचं नुकसान तर होतंच, पण पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न गावामध्ये गंभीर होतो. गरमी आपल्याला दरवर्षी जास्त वाढते असं जाणवतं आहे. यावर्षीसुद्धा गरमी खूप आहे असं जाणवतं आहे आणि त्यामुळं मग हे पिण्याचा पाण्याचा प्रश्न किंवा पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र होताना आपल्याला दिसतो. कारण जेवढी जास्त गरमी तेवढं आपल्याला पाण्याची गरज जास्त. खरं तर आपण प्रगती करतो आहे असं आपण म्हणतो आहे, उद्योगधंदे वाढत आहेत, परंतु हे उद्योगधंदे वाढण्यासाठी इंधनाची गरज पडते आणि इंधन जाळल्यानंतर जो वायू त्या ठिकाणी हवेमध्ये जात असतो त्याच्यामुळं आणखीन गरमी वाढत चाललेली आहे. पिकांना उन्हाळ्यामध्ये पाणी न पुरल्यामुळं खास करून महाराष्ट्रामध्ये ऊसाचं पीक सगळ्यात जास्त घेतलं जातं आणि त्या ठिकाणी ऊसाची वाढ खुंटते आणि आपण म्हणूया की त्याचं उत्पादन कमी व्हायला सुरुवात होते. तर मित्रांनो, याला काय उपाय आहे का नाही? तर अनेक ठिकाणी अनेक प्रकारे प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहेत. बऱ्याच वेळेला आपण घोषणा ऐकतो, जलयुक्त शिवारची घोषणा, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कामंही झालेली आहेत, परंतु यावर्षीसुद्धा ती कामं होणं गरजेचं आहे. ओढा खोलीकरण, रुंदीकरण ह्या घोषणा आपण ऐकतो. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशा पद्धतीची योजना आपण ऐकतो, पण किती गावामध्ये ह्या योजना राबवल्या जात आहेत, किती प्रभावीपणे राबवल्या जात आहेत का ते नुसतेच कागदावर आहेत, हे चिंतेचा विषय आहे. सरकारी योजना येऊ न येऊ मित्रांनो, गावाने एकत्र येऊन श्रमदानातून आपणच आपलं गाव पाणीदार करणं गरजेचं आहे. आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावागावामध्ये गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न झाले. जिथं डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी चर खदले गेले, CCT करण्यात आल्या आणि त्याचा फायदा अनेक गावांना झाला. वॉटर कपच्या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गाव पाणीदार करण्याचं काम पाणी फाउंडेशन यांनी गावाच्या मदतीनं, लोकांच्या सहभागाच्या मदतीनं त्या ठिकाणी यशस्वी पद्धतीनं राबवून दाखवलेलं आहे. काही ठराविक गावांचं नाव नेहमी पुढे येतं. हिवरे बाजार असेल किंवा आपण म्हणू अण्णा हजारेंचं गाव असेल तर त्या ठिकाणी याच गावांचं त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला नाव समोर येतं. परंतु आता परिस्थिती सर्व गावांनी पुढाकार घेऊन आपलं गाव पाणीदार करण्याची झालेली आहे. तर मग ह्या योजना ज्या आहेत, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, तर याच्या म्हणजे आपण जिथं पाऊस पडतो आहे त्या ठिकाणीच ते पाणी अडवलं पाहिजे. याला आपण एका भाषेमध्ये मूलस्थानी जलसंधारण म्हणूया. म्हणजे शेतातच पडलेला पाऊस अडवला गेला पाहिजे. त्याच्यासाठी काय करता येईल? एकतर बांध बंदिस्ती पाहिजे, शेताला व्यवस्थित बांध असले पाहिजे. दुसरं, शेतामध्ये उतार जर जास्त असेल तर उताराच्या आडवी नांगरट करून सरी वरंबा पद्धतीनं आपण शेती केलं पाहिजे. तिसरं, मोकळ्या पाटाने पाणी न देता ड्रीप इरिगेशन किंवा आपण म्हणू स्प्रिंकलर इरिगेशनच्या माध्यमातून जर आपण पाण्याचा वापर केला तर पाणी आपल्याला जास्त दिवस पुरण्याची शक्यता आहे. मधल्या काळामध्ये मागेल त्याला शेततळ्याची योजना सरकारने राबवली होती, परंतु तीही योजना दुष्काळी भागामध्ये फार महत्त्वाची आणि चांगली आणि गरजेची योजना आहे. तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष देऊन ती योजना शेतकऱ्यांना पाणी पुरवण्यासाठी करणं गरजेचं आहे. मी आज हा जो व्हिडिओ बनवतो आहे त्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे
एक सगळ्यात चांगला उपाय त्या ठिकाणी दिसलेला आहे. एक तर आहे की आपल्या गावाच्या बाहेर जर ओढा असेल तर त्याचं खोलीकरण रुंदीकरण करून आपल्या गावाला त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळेला असं जाणवतं की ज्या भागामध्ये शेतकरी त्या ओढ्याच्या जवळ आहेत ते करण्यासाठी इच्छुक असतात, परंतु जे शेतकरी त्या ओढ्यापासून लांब आहेत ते शेतकरी मात्र त्या ठिकाणी सहभाग दाखवत नाहीत की याचा आपल्याला काय फायदा होईल. ज्यांच्या जमिनी त्या ओढ्याच्या जवळ आहेत त्यांनाच फायदा होईल असा एक सूर त्या ठिकाणी असतो आणि मग त्या ठिकाणी कामं त्या ठिकाणी थांबतात. परंतु आज मी जे सांगणार आहे तो उपाय सर्व शेतकऱ्यांच्या फायद्याचा आणि सर्व शेतकऱ्यांनी मिळून करण्याचा त्या ठिकाणी एक उपाय आहे. तो आहे शेतामध्ये शोषखड्डे निर्माण करणं. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये एक शोषखड्डा केला पाहिजे. शेताच्या ज्या भागामध्ये उतार आहे त्या भागामध्ये जिकडं पाणी जातं त्या ठिकाणी शोषखड्डा केला पाहिजे आणि तो शोषखड्डा दगडगोटे भरून त्या ठिकाणी भरून घेतला पाहिजे. खरं तर ही जी संकल्पना आहे ती आर्ट ऑफ लिव्हिंगने मांडलेली आहे आणि त्यांनी जे जलतारा नावाचा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर राबवला तर त्याचे सक्सेस स्टोरीज किंवा आपण म्हणू त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं अनेक गावाचं कल्याण झालेलं आहे. तर हा जलतारा प्रकल्प आपण आपल्या गावातसुद्धा राबवावा अशी मी या ठिकाणी रिंगण लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. जे कोणी कार्यकर्ते हे व्हिडिओ ऐकत असतील, जे कोणी शेतकरी हे व्हिडिओ ऐकत असतील तर उगाच आपण विनाकारण वेळ वाया घालवून नको त्या चर्चेमध्ये राजकारणामध्ये भांडणांमध्ये पडण्यापेक्षा किंवा आजकाल IPLमध्ये बऱ्याच वेळ लोक घालवत आहेत तर आपल्या गावाला समृद्ध करण्यासाठी आपण खरं तर ही चर्चा करणं गरजेचं आहे की आपण सगळे मिळून एकत्र येऊन गावासाठी अशा पद्धतीचे शोषखड्डे करता येतील का. एका एकरात एक शोषखड्डा करायचा आहे. 4 फूट लांब 4 फूट रुंद आणि 6 फूट खोल अशा पद्धतीचा शोषखड्डा एका एकरामध्ये एक शोषखड्डा करण्याचे त्या ठिकाणी तज्ज्ञांकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि हे शोषखड्डे JCBच्या माध्यमातून आपल्याला करायचे आहेत. तर JCB मी असं ऐकलं आहे की आर्ट ऑफ लिव्हिंग JCBची सहाय्यता करायला पुरवते आणि गावकऱ्यांना शोषखड्डे निर्माण करायला मदत करते. तर आपल्या संपर्कात आर्ट ऑफ लिव्हिंगचे जर त्या ठिकाणी संपर्क असेल तर असं तुम्ही जर आपल्या गावाच्या वतीनं त्यांच्याशी संपर्क साधला तर ते JCBबद्दल आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील. तसंच आमदार खासदार यांनीसुद्धा या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. आपल्या गावामधले लोक विना पाण्याचे त्या ठिकाणी जर असतील तर मग आपला उपयोग काय. एक कार्यकर्ते म्हणून आपण काय करतो की आपल्या गावामध्ये लोकांना पिण्याचं पाणी जर नसेल तर मग आपल्या त्या ठिकाणी पुढारी म्हणून त्या ठिकाणी मिरवण्यामध्ये काहीच अर्थ नाही. तर मित्रांनो मी विनंती करतो आहे की ही जे पाणी आपण म्हणू गाव पाणीदार करण्याचं हे जे प्रकल्प आहे जो जलतारा प्रकल्प आहे आर्ट ऑफ लिव्हिंग आपल्याला JCBच्या माध्यमातून मदत करत आहे. आपणही कुठून तरी जर निधी मिळत असेल तर त्या निधीचा उपयोग करून या ठिकाणी हे खड्डे जर शेतकऱ्यांना करून दिले तर त्या ठिकाणी शेतकरी गावातले एकत्र येऊन श्रमदान करून दगडगोटे त्या खड्ड्यामध्ये भरायचे. आधी मोठे दगड भरायचे, त्यानंतर मध्यम आकाराचे, त्यानंतर मग सगळ्यात छोटे दगड आणि सगळ्यात शेवटी वाळू जी काही आपल्या परिसरात आहे तर त्या खड्ड्यामध्ये भरून घ्यायचे. याच्यामुळं काय होईल आपल्या शेतामध्ये जो पडलेला पाऊस आहे तो जर वाहत जायला लागला तर तो त्या शोषखड्ड्यात मुरायला सुरुवात होईल आणि आपल्या जमिनीच्या खाली तो पाऊस मुरेल. म्हणजे काय की आपल्या शेतात असलेली विहिरीचं पाणी वाढेल, आपल्या शेतामध्ये असलेल्या बोरवेलचं पाणी वाढेल आणि तुम्हालाच तुमची शेती समृद्ध करता येईल. तुमच्या पिकाला पाण्याची कमतरता होणार नाही, पीक भरघोस येईल आणि त्यामुळं तुमची समृद्धी होईल, तुमची प्रगती होईल. सगळ्या गावाने एकत्र येऊन जर हे केलं तर संपूर्ण गाव समृद्ध होईल आणि त्याचे सगळ्यात चांगले रिझल्ट्स किंवा आपण म्हणू परिणाम आपल्याला त्यावेळेला दिसतील ज्यावेळेला सगळे शेतकरी एकत्र येऊन हे काम करतील. तर वेळ आलेली आहे मित्रांनो, संधी चालून आलेली आहे. संधी का म्हणतोय मी, भारतीय हवामान विभागाचा नुकताच अंदाज आलेला आहे की यावर्षी जास्त पाऊस होणार आहे, 105% पाऊस होणार आहे. अति पाऊस झाला तरी नुकसान होऊ शकतं. आपल्या शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी काळ्या जमिनी आहेत. अति पाऊस झाला तर आपल्याला शेतात जाता येत नाही. अति पाऊस झाला तर शेतात पाणी साचतं. बऱ्याच वेळेला उताराच्या बाजूने हे पाणी वाहून जातं. नुसतं पाणी वाहून जात नाही तर आपल्या शेतातली सुपीक माती वाहून जाते. मित्रांनो, दिसायला आपल्याला ते गढूळ पाणी वाटत असेल परंतु आपल्या जमीन सगळ्यात जी सुपीक थर आहे तो सगळ्यात वरती असतो आणि तो थरच वाहून जातो. मग आपल्या शेतामध्ये काय राहतं, मग जी जमीन शिल्लक राहते ती सुपीक नसते. तर असं जर होऊ द्यायचं नसेल तर तो पडलेला पाऊस आपल्या शेतामध्ये मुरला पाहिजे, खाली गेला पाहिजे, विहिरीचं पाणी वाढलं पाहिजे.
त्यासाठी हे शोषखड्डे करण्याची वेळ आलेली आहे. आता येत्या मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये जर आपण अशा पद्धतीनं शोषखड्डे केले तर त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पाणी वाढेल आणि आपलं गाव, आपलं शेत समृद्ध होईल. तर चला कामाला लावूया मित्रांनो. चला कार्यकर्त्यांनो, मी आपल्याला आव्हान करतो, जर तुम्ही गावातले प्रमुख मंडळी असाल, जर तुम्ही गावाचे हितचिंतक असाल, तर खऱ्या अर्थाने जर तुम्हाला गावासाठी काही करायचं असेल तर गाव पाणीदार करण्यासाठी, शोषखड्डे निर्माण करण्यासाठी हा जलतारा प्रकल्प आपण सर्वांनी मिळून यावर्षी राबवण्याचा प्रयत्न करूया. एवढंच बोलून मी आज इथं थांबतो. नमस्कार.